नगरपालिका निवडणुकीतील खर्चासाठी 10 लाखांची मागणी करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातोय। त्यातून बहीण कौसर इंजमाम गरगरे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद भाऊ अल्ताफ इक्बाल औटी यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे। त्यानंतर मयत कौसरचा पती इंजमाम राज मोहम्मद गरगरे, सासरा राज मोहम्मद गरगरे, सासू मुमताज गरगरे आणि जाऊ समीना गरगरे यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय, तर पती आणि जावेला अटक करण्यात आली आहे। कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राज मोहम्मद गरगरे उमेदवार आहेत। निवडणुकीसाठी सून कौसर गरगरेनं माहेरातून 10 लाख रुपये आणावेत अशी मागणी करत कौसरला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता। अखेर 20 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास कौसरनं ओढणीनं गळफास घेऊन घरातच आत्महत्या केली। त्यानंतर कौसरच्या माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका उपस्थित केली होती, त्यामुळे दोन्ही कुटुंबात वादही झाला होता। दरम्यान कौसरचा भाऊ अल्ताफ इक्बाल औटी यानं कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। आपल्या बहिणीकडे 10 लाख रुपयांची मागणी करत तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, त्यामुळेच कौसरनं आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात नोंद झाली आहे। या प्रकरणी कौसरचा पती इंजमाम गरगरे, सासरा राज मोहम्मद गरगरे, सासू मुमताज गरगरे आणि जाऊ समीना गरगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पती आणि जावेला अटक केली आहे। या घटनेमुळे कुरुंदवाड शहरात खळबळ उडाली असून नगरपालिकेची निवडणूक कोणाला केवढ्याला पडणार याची चर्चा सुरू झाली आहे।